आपल्या कृषीप्रधान महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचा कणा म्हणजे ऊस साखर कारखाना। या कारखान्याला लागणारा ऊस शेतांमधून तोडून तो कारखान्यांपर्यंत पोहोचवणारा ऊसतोड कामगार, तो मात्र काळाच्या प्रवाहानुसार थोडा मागे राहिला। बीड, धाराशिव आणि मराठवाड्याच्या अनेक तालुक्यांमधून आपलं घरदार मागे सोडत आपलं विंचवाचं बिऱ्हाड बैलगाडीवरती टाकत हा ऊसतोड कामगार महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये दाखल होतो। एक झालं की एक, या शेतातून त्या शेतात असा त्यांचा माळ रानांवरचा प्रवास सुरूच राहतो। कष्टाचं काम, डोक्यावर असणारं ऊन, प्रचंड अंग मेहनत आणि याच्या बरोबरच मिळणारा कमी अधिक मोबदला आणि ऊसाच्या पुढील हंगामापर्यंत काढायचे दिवस यांचा हिशोब लावण्यामध्येच त्यांचा दिवस निघून जातो। मग या सर्वांमध्ये छोट्या मोठ्या दुखण्यांकडे, आजारांकडे दुर्लक्ष होते। कष्ट आणि कष्ट करत असतानाच स्वतःचं व कुटुंबातील इतर सदस्यांचं आरोग्य ढासळून जातं आणि त्याच वेळेस धावून येतो शंकरराव पाटील ट्रस्टचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा फिरता दवाखाना। होय, अगदी शेतावर, शेताच्या बांधावर अत्याधुनिक उपकरणं घेऊन अनुभवी डॉक्टरांची फौज मदतीला हजर राहते। तिथे त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते। आजारी असल्यास त्यांना योग्य ती औषधं मोफत दिली जातात व आजार बळावल्यास तालुक्याच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सुसज्ज अशी अँब्युलन्स सेवा सुद्धा उपलब्ध असते। नोव्हेंबर 2019 पासून शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचा फिरता दवाखाना कार्यरत आहे। 2019 सालापासूनच आतापर्यंत फिरत्या दवाखान्यामार्फत 30,000पेक्षा जास्त ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी उपचार करण्यात आले आहेत। शेतात जाऊन ऊसतोड मजुरांची मोफत तपासणी आणि उपचार यामुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मॉडेल प्रोजेक्ट सदरील उपक्रमाची चर्चा होताना दिसतीये। 100 पेक्षा जास्त खेड्यांमध्ये हा फिरता दवाखाना कार्यरत आहे। ऊसतोड मजुरांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध आहे।